नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज आहे 16 सप्टेंबर 2024. आज आम्ही एक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट बनवला आहे. जसं की दिसतात की हे सगळे जे गवत वाढलेलं आहे किंवा काट्या वाढलेल्या आहेत याला साफ करणं हे खूप डिफिकल्ट टास्क आहे. त्यासाठी आम्ही एक टूल बनवलं आहे. ते टूल असं आहे की एक PVC पाईप आणि त्याला लागलेलं हे जे दिसतं आहे हँड्स आपण ज्याला म्हणतो. आता आम्ही हा सध्या एक जुगाड केला आहे, पण याला एक फंक्शनल प्रॉडक्ट बनवतो आहे की आपण बघू शकता की हा कशा प्रकारे काम करतो आहे. तसं बुशेसच्या खाली जाणं शक्य नसतं किंवा हे काटे जे असतात ते आपल्याला लागायचे चान्सेस आहेत. जसं तुम्ही असं ठेवलं आहे की आणि जसं त्याला हे केलं की बघा कसं ओपन होत आहे आणि एक पुढच्या बघा किती इझिली हे कट होत आहे, जेणेकरून हे काटे पण तुमच्या अंगावरती येत नाहीत. आता हे आमचे अभिजित दादा आहेत. आम्ही आज हा सगळं एक्सपेरिमेंटल हे करतो आहे. आपण त्यांचा एक फीडबॅक घेऊ की हे टूल कसं काम करतं आणि की इझी आहे का. दादा नमस्कार. नमस्कार, मी अभिजित वैद्य. आता निलेश दादांनी हा एक टूल बनवलेला आहे. आमचा सहज असा विचार चालू होता की हे काट्या कशा का पाहिजे. तर जवळपास मोठ्या मोठ्या काट्या होत्या आणि तिथे हात इथपर्यंत म्हणजे आमचा हात पोचत नव्हता. तर त्याच्यामुळं आम्ही जो आहे हा एक जुगाडू काहीतरी प्रयत्न करतो आहे आणि तो आज आमचा सक्सेस झालेला आहे. यांनी तुम्हाला असं वाटतं की मॅनपॉवर वाचतो आणि एफर्ट्स कमी होतात आणि सेफ्टी ही कन्सिडर्ड होते? हो, सेफ्टी तर आहेच, कारण की हा जो पाईप आहे हा जवळपास 4 फुटाचा पाईप आहे. तर त्यामुळे कसं आहे की ज्या इथल्या काट्या आहे किंवा काही जसं काही एखादा काही काळागीरीत राहू शकते, साप वगैरे साप वगैरे राहू शकते, तर त्याच्यामुळं जरा हे इझिली वर्कआउट होऊन राहिलं. इझिली आहे. आणि बघू शकता की आम्ही फक्त मागच्या 10 मिनिटात हे झाडं कशी कट केली. आपणही आपल्या शहरात स्वतःच्या दुकानात कुठेही बनवू शकता. धन्यवाद. थँक्यू.